सोनं खरेदी करायला गेले का पहिला प्रश्न, प्युरिटी किती? सोनं खरेदी करून घरी आणलं तरी टेन्शन, चोरीला गेलं तर काय करायचं? म्हणून ते सोनं आपण बँकेत लॉकर मध्ये ठेवायला गेलो. बँक मॅनेजर पुन्हा म्हणतो त्याच्यावरती रेंट आणा. अरे इतकंच नाही, जेव्हा आपण ते विकायला गेलो ना तेव्हा पुन्हा सेम प्रोसेस, व्हॅल्युएशन करा, चेकिंग करा, प्युरिटी चेक करा. म्हणजे आपण सोनं खरेदी करतो आणि त्याच्याबरोबर अनवॉन्टेड हेडॅक सुद्धा. आता ह्या सगळ्यांसाठी मी विचार केला एक माणूसच लावून द्यायचा. हो, माणूस कोणता? फंड मॅनेजर. कशाचा फंड मॅनेजर? गोल्ड ईटीएफचा फंड मॅनेजर. अरे हो रे, तुला सगळं माहित आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. जेव्हा तुम्ही गोल्ड ईटीएफ मध्ये पैसे टाकतात ना, तेव्हा तो फंड मॅनेजर तुमच्या त्या पैशांचं इक्विव्हॅलंट गोल्ड परचेस करतो. आणि हो, हे गोल्ड तुम्हाला घरी भेटत नाही, पण ते गोल्ड एका कस्टोडियन कडे जमा होतं. आता हा फंड मॅनेजर, कस्टोडियन आणि बाकी रिलेटेड पार्टी या गोल्डचं स्टोरेज करतात, प्युरिटी चेक करतात, इन्शुरन्स करतात, सगळी झंझटमारी ते त्यांच्या डोक्यावर घेतात. आता ही जी सगळी प्रोसेस तुम्हाला करायची होती त्या फंड मॅनेजरने केली. त्यासाठी तो तुमच्याकडून काही पैसे घेतो, त्याला एक्सपेन्स रेशिओ म्हणतात. तो एक्सपेन्स रेशिओ प्रत्येक फंडचा वेगवेगळा असू शकतो. आता हा गोल्ड ईटीएफ बेसिकली काम कसा करतो, म्हणजे ज्या प्रकारे गोल्डचा रेट प्लस झाला तर तुमचा ईटीएफचा रेट सुद्धा वाढतो, आणि गोल्डचा रेट कमी झाला तर तुमचा ईटीएफचा रेट सुद्धा कमी होतो. कारण तो अल्टिमेटली गोल्ड मध्येच इन्व्हेस्ट आहे ना. आणि जेव्हा आपल्याला हा ईटीएफ विकायचा असतो ना, तेव्हा पुन्हा शॉपवर जाऊन तीच झंझट करायची गरज नाही. फक्त आपलं डीमॅटचं अकाउंट ओपन करायचं, त्याच्यामध्ये आपला ईटीएफ सर्च करायचा, तिथला आजचा रेट पाहायचा आणि मार्केट आवर्स मध्ये त्याला सेल करून द्यायचा. संपलं. पण एक डिस्क्लोजर आहे, हे फक्त तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी करण्यात आलेल्या गोल्ड साठीच करा. जर तुम्ही तुमच्या बायकोच्या दागिन्या संदर्भात असं करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावरती एक्सपेरिमेंट होऊ शकतो, कारण याची फिजिकल डिलिव्हरी मिळत नाही. म्हणून याच्या पुढे जेव्हाही तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्ड घेणार असाल तर एक वेळेस गोल्ड ईटीएफचा नक्की विचार करा. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे सुवर्णनगरी जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.